मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो. असे म्हणतात ना की गरिबी माणसाला फक्त भुकेलेच ठेवत नाही, तर अनेकदा ती अशा निर्णयांवर मजबूर करते ज्यांचे दुःख आयुष्यभर पाठ सोडत नाही. आजची कथा एका अशाच मातेची आहे जिने आपल्या मुलांची भूक मिटवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांच्या हवाली केले, पण जेव्हा तिला सत्य समजले, तेव्हा तिचे जगच हादरून गेले. ही कथा मातृप्रेम, मजबुरी, विश्वास आणि त्या धैर्याची आहे जे प्रत्येक संकटानंतर माणसाला पुन्हा उभे राहायला शिकवते. माझे नाव सावित्री आहे. मला 5 मुले होती. माझे पती मजुरीचे काम करायचे. नातेवाईक नेहमी म्हणायचे, इतकी मुले जन्माला घालू नका, पुढे खूप त्रास होईल, पण माझे पती म्हणायचे, मुले ही देवाची देणगी असतात. प्रत्येक मूल आपले नशीब घेऊन येते. बघता बघता आम्हाला 2 मुले आणि 3 मुली झाल्या. आम्ही एका लहानशा पत्र्यांच्या 2 खोल्यांच्या घरात राहायचो, जिथे पावसाळ्यात छप्पर गळायचे आणि उन्हाळ्यात पंखाही नीट चालत नसे. घरात नेहमी पैशांची टंचाई असायची. कधी खाण्यासाठी काही असायचे तर कधी काहीच नसायचे. तरीही जमेल तसे आयुष्य चालले होते. पण संकट तेव्हा आले जेव्हा माझे पती मजुरी करत असताना सिमेंटने भरलेल्या एका जड ट्रॉलीखाली आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. लोक आले, सांत्वन देऊन निघून गेले. कोणी 4 रुपये दिले, तर कोणी तोंड फिरवून घेतले. कोणी म्हणाले, ही देवाची इच्छा होती, तर कोणी म्हणाले, नशिबातच असे लिहिले होते. पण मला फक्त इतकेच आठवते की मी 5 मुलांसह अगदी एकटी पडले होते. घरात खाण्यासाठी काहीच नव्हते आणि जे थोडेफार पैसे होते तेही काही दिवसांत संपले. मुले भुकेने रडत होती आणि मीही त्यांना पाहून रडत होते. मी विचार केला की कोणाच्या घरी काम करावे, पण मोठा प्रश्न हा होता की मी बाहेर गेले तर या मुलांना कोण सांभाळणार. तरीही एका स्त्रीच्या सांगण्यावरून मी स्वयंपाक करण्याचे काम करायला लागले. जेव्हा मी घरी परतले, तेव्हा पाहिले की माझा लहान मुलगा खुर्चीवरून पडला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. बाकीच्या मुलांना काय करावे हे समजत नव्हते. मी हिम्मत एकवटून त्याला औषधोपचार केले, पण त्या दिवशी जे थोडे पैसे कमावून आले होते, ते त्यातच खर्च झाले. त्यानंतर मी ठरवले की मुलांना सोडून कामावर जायचे नाही. पण अडचण अशी होती की मला कोणतेही काम नीट येत नव्हते, ना शिवणकाम, ना भरतकाम. दिवस जात होते, पैसे संपत होते, मुलांची भूक वाढत होती आणि मी आतून तुटत होते. अनेकदा मनात विचार यायचा की कदाचित ते लोक चुकीचे नसतात जे आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या हवाली करतात, जेणेकरून त्यांना किमान पोटभर जेवण तर मिळेल. लग्नाच्या अवघ्या 9 वर्षात मी 5 मुलांची आई झाले होते. माझी मुले इतकी लहान होती की स्वतःचे बूटही त्यांना नीट घालता येत नव्हते. मी त्यांना सोडून कुठे जाणार? हे विचार करता करता माझे डोके सुन्न व्हायचे आणि हृदय बसल्यासारखे व्हायचे. पण मला जगायचे होते, फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्या मुलांसाठी, ज्यांच्यासाठी मी प्रत्येक दुःख सोसण्यास तयार होते. मग माझ्या आयुष्यात तो दिवस आला ज्याची आठवण आजही हृदय फाडून टाकते. त्या दिवशी घरात पीठ नव्हते, चुलीवर काही शिजत नव्हते. मुले भुकेने तडफडत होती. दुपारी 4च्या सुमारास अचानक दरवाजावर हलकी थाप पडली. मी दरवाजा उघडला, तर समोर एक नीटनेटकी आणि श्रीमंत स्त्री उभी होती. तिने मला सांगितले की तिला निपुत्रिक असल्यामुळे मुलांची गरज आहे. तिने माझ्या मुलांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे वचन दिले. मी माझे अश्रू पुसले आणि मोठ्या जड अंतःकरणाने माझ्या 3 मुलांना, 2 मुली आणि 1 मुलगा, तिच्यासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात तिने मला एक पाकीट दिले, ज्यात खूप पैसे होते. मुले जाताना मला सोडून जाताना मागे वळून पाहत होती. ते दृश्य माझ्या काळजाला घरे पाडणारे होते. पण मला बाकीच्या मुलांचाही विचार करायचा होता.
पैसे मिळाल्यावर मी दुकानातून भरपूर किराणा सामान आणले. मुलांच्या पोटात अन्न गेले आणि काही दिवसांत मी घरातील मसाला आणि पापड बनवण्याचा छोटा उद्योग सुरू केला. माझे काम हळूहळू वाढले. मी माझ्या बाकीच्या मुलांना शाळेत घातले. 1 वर्ष निघून गेले. कामात यश मिळत होते, पण त्या 3 मुलांची आठवण मनात टोचत होती. अखेर माझ्या मुलीच्या वाढदिवशी मी ठरवले की मी माझ्या मुलांना भेटायला जाणारच. मी मोठ्या मुलाला सोबत घेतले आणि त्या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यावर पाहिले की तो एक मोठा आलिशान बंगला होता. गेटमधून आत गेल्यावर मी पाहिले की माझा मुलगा बागेत झाडांना पाणी घालत होता. मला पाहताच तो धावत आला आणि मला मिठी मारून रडू लागला. त्याने सांगितले की त्यांना खूप त्रास दिला जातोय. मी धावत आत गेले तर पाहिले की माझ्या दोन्ही मुलींना एक माणूस जबरदस्तीने नाचायला शिकवत होता. त्या प्रोफेशनल डान्सरसारख्या वागत होत्या. त्या स्त्रीचा खरा चेहरा समोर आला होता. ती एका मोठ्या टोळीचा भाग होती जी गरिबांची मुले घेऊन त्यांना गैरकृत्यांसाठी वापरायची किंवा विकून टाकायची. मी संतापले आणि मुलांना घेऊन तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण ती स्त्री मला अडवू लागली. ती म्हणाली, "मी पैसे दिले आहेत, मुले माझी आहेत." तेव्हाच माझा मोठा मुलगा, जो माझ्यासोबत होता, त्याने पोलिसांना पाचारण केले होते. पोलीस आले आणि त्यांनी त्या स्त्रीला व तिच्या टोळीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की आम्ही वेळेवर पोहोचलो, अन्यथा ही मुले कधीच परत मिळाली नसती. आज माझी सर्व मुले माझ्यासोबत आहेत. मी त्यांना शिकवते. माझ्या पतीची आठवण काढत मी आता सन्मानाने जगते. मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे. ही कथा फक्त एका मातेची नाही, तर त्या लाखो पालकांची आहे जे गरिबीमुळे चुकीचे निर्णय घेतात. पण लक्षात ठेवा, गरिबी माणसाला वाकवू शकते, पण जर मनात विश्वास आणि हिंमत असेल, तर ती तुम्हाला तोडू शकत नाही. लबाडांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमची मुले तुमची सर्वात मोठी संपत्ती आहेत. संयम आणि कष्टाने आयुष्य नक्कीच बदलते.